आपण बघा टॉप 9 राजकीय बातम्या। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी घेतली अहिल्यानगरच्या मढीतील मुस्लिम व्यापाऱ्यांची भेट। मढी ग्रामस्थांनी घेतलेल्या निर्णयावर सपकाळांची टीका, तर संविधानाच्या चौकटीत शपथ घेतलेले मंत्री या निर्णयाला पाठिंबा देऊन संविधान मोडतात। मंत्री नितेश राणेंवरही टीका। हा मोगलाईचा कारभार हा सुरू आहे, हम करे सो कायदा सुरू आहे आणि या ठरावाचं समर्थन करणारे मंत्रिमंडळातील काही मंत्री आहेत ज्यांनी संविधानिक ढाच्यामध्ये शपथ घेतलेली आहे, तेच संविधान तोडायला निघालेले आहेत। लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता आज मिळणार, अदिती तटकरे यांची माहिती। महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केली आहे। लाडक्या बहिणींच्या 2100 रुपयांच्या हप्त्याचं काय? निवडणुकीआधी अटी शर्ती नव्हत्या, मतांसाठी सरकारने पाप केले, नाना पटोलेंची टीका। 100 रुपयाचं काय? सरसकट सगळ्या भगिनींना लाडकी बहिणी योजनेमध्ये लाभ देण्याच्या बाबतचे अर्ज यांनी स्वीकारलेले होते। त्यावेळेस तुम्हाला अटी शर्ती नव्हत्या, मताच्या चक्करमध्ये तुम्हाला हे पाप करायचं होतं। 9 महिन्यात महाराष्ट्रात गेल्या 10 वर्षातील विक्रमी 1,39,434 कोटी परकीय गुंतवणूक। मुख्यमंत्री फडणवीसांची ट्विट करत माहिती। महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न द्या, सुधीर मुनगंटीवारांचं पंतप्रधानांना पत्र। मुनगंटीवारांच्या मागणीला सर्वपक्षीय 100 आमदारांचा पाठिंबा। मुंबईतील हॉटेल्स आणि उपाहारगृहांमधील मेन्यू कार्ड मराठीत करा, ठाकरे गटाची मागणी। हॉटेल मालकांना तशा सूचना द्या, ठाकरेंच्या शिवसेनेचं मुंबई जिल्हाधिकाऱ्यांना पत्र। ठाकरेंच्या शिवसेनेच्या जळगाव जिल्हा प्रमुखपदी कुलभूषण पाटलांची नियुक्ती। नियुक्तीला पक्षातून विरोध, सूत्रांची माहिती। रत्नागिरीचे जिल्हा प्रमुख संजय कदमांची ठाकरेंच्या शिवसेनेतून अकालपट्टी। पक्षविरोधी कारवाई केल्याचा आरोप। संजय कदमांनी दापोली विधानसभेची निवडणूक लढवली होती। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजपासून शिवसेनेचा शिवसंवाद दौरा। श्रीकांत शिंदेंचा मुंबईतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद।